चला पंच, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यंग टॅलेंट दांडी या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन सलामी फलंदाज पाठवायचे आहेत. तर मी विनंती करेन व्ही पलटण पोफरण या संघाला आपले दोन सलामी फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याला लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. चला पंच, दक्षता घ्यायची, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघ दाखल झालाय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. यंग टॅलेंट दांडी सलामी फलंदाज आपण पाहतोय. व्ही पलटण पोफरण या संघाने सलामी फलंदाज पाठवायचे आहेत. लगेच आपण आपल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. या पहिल्या सामन्याला आजच्या या चौथ्या दिवसातल्या पहिला सामना आपल्या भेटीस येतोय, तो म्हणजेच यंग टॅलेंट दांडी विरुद्ध व्ही पलटण पोफरण. येस, थँक्यू डीजे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि दोन फलंदाज, सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रथमेश आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामी फलंदाजाच्या रूपात दाखल झाली आहे. ती म्हणजेच व्ही पलटण पोफरण या संघासाठी.
पाहूयात कशा पद्धतीची कामगिरी त्यांच्या मार्फत केली जाईल. आपण पाहतोय आजच्या या चौथ्या दिवसातला पहिला सामना सुरू होतोय आपल्या समोर. थोड्याच वेळात पहिला चेंडू टाकला जाईल. पाहूया कोणावर दिली जाईल जबाबदारी. या पहिले षटक आपण पाहूयात काय घडेल या पहिल्या सामन्यामध्ये. नक्कीच थोड्याच वेळात पहिलं षटक टाकलं जाईल. पहिला चेंडू हाताळला जाईल. कोणाला दिली जाईल जबाबदारी या पहिल्या षटकाची, ते म्हणजेच यंग टॅलेंट दांडी या संघाकडून. नक्कीच आपण पाहतोय तन्विश यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. पाहूयात कशा पद्धतीने हे पहिलं षटक हाताळलं जाईल. तन्विश यांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जोडी प्रथमेश आणि करण यांच्यावर जबाबदारी असणार आहे. फलंदाजी चांगली करावी लागेल. आपण जर पाहिलं आतापर्यंत तर नक्कीच लो स्कोरिंग स्वरूपाचे सामने आपल्याला पाहायला मिळतात या मैदानात. एक चांगलं टोटल, एक चांगला स्कोर, एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल, ते म्हणजेच संघ व्ही पलटण पोफरण यांच्या मार्फत, ते म्हणजेच यंग टॅलेंट दांडी यांच्यासाठी. पाहूयात काय घडेल या पहिल्या सामन्यामध्ये. थोड्याच वेळात पहिला चेंडू टाकला जाईल तन्विश यांच्या मार्फत. तन्विश विरुद्ध करण ही लढत पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच कशा पद्धतीची लढत असेल, काय समीकरण रचलं जाईल पहिल्या चेंडूसाठी पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय पूर्णतः सज्ज तयार पाहायला मिळतोय करण स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रथमेश आहे आणि पहिला चेंडू तन्विश याच्या मार्फत हाताळला जाईल. तन्विश टू करण पहिला चेंडू या सामन्याचा. आणि आता मात्र फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. वेगाने चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न पण एकाने संतुष्टी. धावफलक एकने सुरू होईल. आपण पाहतोय श्री गणेशा धावफलकाचा पहिल्या धाबेने केला गेला आणि एक चेंडू एकचं समीकरण या सामन्याच्या सुरुवातीला. येस, आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली गेली आणि धावफलकाचा श्री गणेशा केला गेला. पुढचा चेंडू सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज प्रथमेश. पाहूयात कशी असेल ही लढत. तन्विश टू प्रथमेश दुसरा चेंडू. आता मात्र फटका सुरेख आहे लेग साइडच्या रिजन मध्ये. आपण पाहतोय चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय प्रथमेश नावाचा ब्रँडेड षटकार. येस, थँक्यू डीजे. नक्कीच हल्ला चढवला गेला प्रथमेश मार्फत. पाहूया कमबॅक करेल का तन्विश. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक षटकार. स्ट्राईक एंड वरती आला तो म्हणजेच प्रथमेश. आणि स्ट्राईक एंड वर आल्यानंतर आतापर्यंत जर पाहिलं तर आक्रमकता आणि एक पॉझिटिव्ह इंटेंटने फलंदाजी करतोय प्रथमेश. हल्ला चढवतोय. दोन बॅक टू बॅक षटकार आपण त्याच्या फळीतून पाहिले. कुठेतरी नक्कीच थोडंसं प्रेशर मध्ये असणार तन्विश. पाहूयात या प्रेशरला कसा हँडल करतोय. आता मात्र पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू उडवलाय. काय घडतंय. षटकार आपण पाहिला.
आपण पाहिलं आपले मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित राहिले आजच्या या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मी विनंती करेन सचिन दादा यांचा सत्कार केला जाईल. मी सचिन दादा यांना विनंती करेन की त्यांनी यायचंय. सूरज दादा यांना मी विनंती करेन सचिन दादा यांचा सत्कार करायचा आहे. आपले मान्यवर आपण पाहिले सचिन दादा लोखंडे RPI जिल्हा अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात, तिथे उपस्थिती नोंदवली. तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण पाहतोय मायेची उपदार शॉल आणि एक स्पर्धेचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन हे स्वागत केलं जात आहे. स्वागत असणार आहे दादा, धन्यवाद आपण वेळ काढून इथे आलात. तदनंतर मी विनंती करेन संचिता मॅम यांना की त्यांनी रुही मॅम यांचा स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय रुही ठाकूर मॅम या देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्यात. त्यांचा मनापासून आभार असणार आहे. आपण पाहतोय मायेची उपदार शॉल देऊन आणि या स्पर्धेचं प्रतीक हे सन्मान चिन्ह त्यांना देऊन आपण त्यांचं स्वागत करतोय. नक्कीच ही साथ खूप महत्वाची असते आणि तीच साथ आपल्या मान्यवरांच्या मार्फत आपल्याला लाभली, त्यासाठी त्यांचं मनापासून आभार आणि आयोजकांमार्फत मी त्यांचा धन्यवाद मानू इच्छितो की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत असणार आहे आपल्या या स्पर्धेमध्ये, ते म्हणजेच राजमुद्रा फाउंडेशन आयोजित महाशिव चषक 2026. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, जाऊयात पाहूयात मैदानातली परिस्थिती. आणि सामना जर आपण पाहिला तर मॅचने थोडीशी कलांनी घेतली. आपण पाहिला हल्ले चढवले गेले, फटकेबाजी केली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीस जर आपण धावसंख्या पाहिली तर 20 धावा एका गडीच्या मोबदल्यात नक्कीच करण याला परतावं लागलं. पण चांगली बाब ती म्हणजेच आक्रमक फलंदाज प्रथमेश अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया कशा पद्धतीची खेळी त्याच्या मार्फत केली जाते. या दुसऱ्या षटकामध्ये तोच इंटेंट घेऊन फलंदाजी करेल का, की गोलंदाजाला यश मिळेल त्याला रोखण्यात, पाहणं गरजेचं आहे. आता मात्र इथे काय घडतंय, पंचांचा इशारा येतोय, अभ्यंतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पेनलाइज केलं जात आहे या चेंडूवरती. आपण पाहतोय धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 21, 21 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू राहुल वर देखील तशाच पद्धतीचा हल्ला चढवायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय, काय घडेल, आणि कम्प्लिटली कंट्रोल मध्ये स्वतःला ठेवलं आणि सुंदररित्या झेल घेतला. मोठा मासा गळायला लागलाय. आपण पाहतोय परतावं लागेल कॅचआउटच्या रूपात. गडी होतोय बाद. एक बॉल 21. एक चेंडू 21चं समीकरण आपण पाहतोय. दुसरा चेंडू
आता मात्र फटका खेळलाय पण चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे 2 धाब्यांसाठी. धावफलक 2 ने पुढे सरसावेल. 23 ऑन स्कोर कार्ड. 23 धावा लावल्या गेल्यात. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहिलं. पहिला चेंडू थोडासा अवांतर पद्धतीचा टाकला गेला. आता नंतर प्रथमेश यांनी हल्ला चढवायचा प्रयत्न केला पण तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं सुंदर झेल त्याच्या मार्फत घेतला गेला आणि त्यानंतर या पुढच्या चेंडूवरती डबल साठी चेंडू ढकलला गेला आणि 2 ने स्कोर पुढे जातोय. 2 चेंडू झालेत. बॉल द्यायचा आहे प्लीज. तेवीस धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 1.2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. पाहूयात या पुढचं समीकरण कशा पद्धतीने रचलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राहुल याला इंट्रोड्यूस केलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्या आहेत. हा फटका सुरेख आहे. कनेक्शन सुरेख आहे. काय घडतंय. चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय. महाशिव चषक ब्रँडेड षटकार. येस थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं प्रथमेश याच्या मार्फत सुरुवातीला फटकेबाजी केली गेली होती. नंतर त्याचा विकेट पडला आणि आता जबाबदारी स्वीकारतोय तो म्हणजेच अमोल. आत्ताच देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे येईल. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेने संतुष्टी मानावी लागेल. नक्कीच धावफलक 1 ने फ्लाय होईल. आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 30 ऑन स्कोर कार्ड. 30 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. नक्कीच एक चांगल्या स्कोरकडे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ व्ही पलटण पोफरण. कुठेतरी धावांवरती अंकुश लावावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे आता मात्र पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. नक्कीच आपण पाहिलं चेंडू थोडासा लेग साईडच्या दिशेने वाईटकडे आपण जाताना पाहिला आणि या वाईटसह धावसंख्या 1 ने वाढेल. 31 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच 31 धावा झाल्यात. या एक्स्ट्राज वरती कुठेतरी अंकुश लावावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्कोर जर आतापर्यंत आपण पाहिला एक चांगल्या स्कोरकडे वाढत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ व्ही पलटण पोफरण. आता देखील फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. काय घडेल. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय. चौकार. येस शेवटचा चेंडू मार्गस्थ असणाऱ्या राहुल यांच्या षटकातला आतापर्यंत सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक काउंटर आहे. अभिजित दुसरा बॉल फेस करेल त्याच्या इनिंगचा. आता देखील फटका खेळायला लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या 36 धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीस आपण पाहिलं तर सुंदर खेळ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका बाजूला अनमोल तर दुसऱ्या बाजूला अभिजित. पाहुयात या तिसऱ्या षटकासाठी कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केलं गेलंय ते म्हणजेच धनेश यांना. पाहूयात कशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारतील.
धनेश या तिसऱ्या षटकाची. तिसरं षटक मार्गस्थ असणार आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू थोड्याच वेळात टाकला जाईल या तिसऱ्या षटकातला आणि समोर स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित. पाहूयात या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरची लढत. धनेश टू अभिजित. आता मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईड रिजन मध्ये. कार्पेटला रोल करत चेंडू अडवला जाईल. आपण पाहिलं एक धाब्याने संतुष्टी मानावी लागेल. या एक धाबेसह धावफलक पुढे सरसावतोय. 37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अमोल. पाहूयात. आता देखील फळी फिरवली होती पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली. या निर्धाव चेंडूसह नक्कीच असे निर्धाव पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील जर या सामन्यात कमबॅक करायचं असेल, कमी स्कोरवर थांबवायचं असेल. आता मात्र फटका खेळलाय. फटका जातोय लेग साइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील त्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता पण नक्कीच कुठेतरी थांबवलं आणि या एक धावेने धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या झाली आहे 38 ऑन स्कोर कार्ड. ते मात्र वेगवान पद्धतीने फळी फिरवली होती पण नक्कीच चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय अभिजित स्ट्राईक एंड वरती थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आता या मागच्या चेंडूवरती. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि सुंदर पंच इकडे निर्णय कळवायचा आहे. विकेट. येस, परतावं लागेल. येस, थँक्यू डीजे. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यापूर्वीच्या चेंडूवर आपण पाहिलं सुंदर झेल घेतला गेला आणि परतावं लागलं अभिजित यांना. नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत धनेश मार्फत आपण जर पाहिली. पहिल्या 2 षटकांमध्ये जोरदार हल्ला चढवला गेला होता पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धनेश नक्कीच फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत, 1 विकेट घेतली आहे. पाहूयात उर्वरित या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. आणि हा शेवटचा चेंडू देखील बॅटची गडा घेऊन चेंडू जाऊन भिंतीला आदळतोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. इथे मैदानाच्या आतमध्ये गेट जवळ जी ब्लॅक कलरची कार उभी आहे ती कार प्लीज तिथून काढायची आहे. पुन्हा एकदा विनंती केली जाईल. गेट जवळ इथे जी ब्लॅक कलरची कार उभी आहे ती कार ज्यांची कोणाची असेल त्यांनी प्लीज ती कार तिथून काढायची आहे. एंट्रन्स मैदानाचा एंट्रन्स ब्लॉक होत आहे त्या कारणाने प्लीज
ज्यांची कोणाची ती कार असेल ती प्लीज कार काढायची आहे. तीन षटकांचा खेळ झाला. आपण आतापर्यंत जर धावसंख्या पाहिली तर तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 39 ऑन स्कोर कार्ड. 39 धावा जमवल्या गेल्यात. उर्वरित आपण पाहतोय 2 षटक मार्गस्थ असतील. कशा पद्धतीचा खेळ केला जाईल, काय आव्हान रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच यंग टॅलेंट दांडी या संघासाठी. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले होते. नक्कीच कॅच घेण्याची संधी होती, पण थोडासा फंबल तिथे पाहायला मिळाला आणि कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान आपण पाहतोय फलंदाजासाठी. पाहूयात या जीवनदानाचा वापर कशा पद्धतीने केला जाईल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच चेतन. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी संधी निर्माण केली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुढचा चेंडू चेतन. आता मात्र फटका सरवलाय, पण तिथे आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण. 2. नक्कीच बॅक साईडला तिथे आपण पाहिला चेंडू जाऊन झाडाला लागला, त्यामुळे 2 रन डिक्लेअर स्वरूपात पाहायला मिळाले. या 2 धाब्यांसह धावसंख्या पुढे सरसावेल. 42 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, काय घडेल. येस, सुंदररित्या झेल घेतला गेला आणि कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. येस, थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं विकेटचं पतन मागच्या चेंडूवरती कॅच आउटच्या रूपात परतावं लागलं. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ झाला या षटकातला. आता मात्र ऑफसाईड मध्ये हलक्यात आणि कट केलेला चेंडू 1 धावेसाठी. नक्कीच सिंगल्स वर संतुष्टी मानावी लागेल. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावलंय. 43-43 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4थं षटक मार्गस्थ. इथून उर्वरित शेवटचे 2 चेंडू पाहूयात कशा पद्धतीने हाताळले जातील. आता मात्र फळी फिरवली होती, पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या 4थ्या षटकातला. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या शेवटच्या चेंडूवरती. कशा पद्धतीने खेळलं जाईल, काय इंटेंट दर्शवला जाईल. महत्वपूर्ण चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू. आणि आता मात्र फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतला जाईल कॅच आउटच्या रूपात. अजून एक विकेट. बॅक टू द पवेलियन.
येस, शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे नक्कीच. धनेश एक चांगलं षटक, तिसरं षटक त्याच्या मार्फत हाताळलं गेलं होतं. त्याच्या जबाबदारी आहे हे 5वे षटक टाकण्याची. आणि पहिला चेंडू सुंदररित्या कंट्रोल मध्ये कॅच घेतला जातोय. वाव, व्हॉट अ कॅच! कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. अजून एक विकेट. बॅक टू द पवेलियन. येस, आपण पाहिलं तर नक्कीच सुंदररित्या सुरुवात केली या 5व्या षटकाला. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवलाय धनेश यांचा सुरेख चेंडू. नक्कीच काहीच उत्तर नाहीये या चेंडूवर देखील फलंदाजासाठी. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत धनेश यांच्या मार्फत हाताळली गेली. आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकात देखील फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता देखील सुरेख सुरुवात. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट आणि तिसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल आपण पाहतोय. 44 ऑन स्कोर कार्ड. 44 धावा लगावल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ झाला या शेवटच्या षटकातील. उर्वरित शेवटचे 3 चेंडू पाहूयात कशा पद्धतीने हाताळले जातील, काय समीकरण रचलं जाईल, काय आव्हान ठेवलं जाईल, पाहणं गरजेचं असणार आहे या उर्वरित शेवटच्या 3 चेंडूंवरती. मात्र फटका सजवला. इथे प्रयत्न सुरेख होते पण चेंडू बीट करून निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. त्या दरम्यान 2 धावा सुखरूप पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा कलेक्ट केल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 46 धावांवरती. 46 ऑन स्कोर कार्ड. हा 5वा चेंडू. आता मात्र फटका सुरेख आहे. काय घडतंय? स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवलं. मागच्या बाजूला सरसवत सुंदर झेल इथे घेतला गेला आणि परतावा गेला अजून एका फलंदाजाला पवेलियन मध्ये. येस टीजे. येस थँक्यू डीजे. आपण पाहतोय शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या इनिंगचा, या षटकाचा. आणि तदनंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी मी विनंती करेन टीटीएस सातपाटी विरुद्ध निलेश फायटर. दोन्ही संघाचे कर्णधार. पहिला पुकार असणार आहे. लवकरात लवकर यायचा इनिंग ब्रेक झाल्यानंतर. तयार राहायचंय आपला. लगेच टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या सामन्याचा. टीटीएस सातपाटी विरुद्ध निलेश फायटर. आणि आता आपण पाहतोय शेवटचा चेंडू या इनिंगचा, या षटकाचा मार्गस्थ धनेश यांच्या मार्फत. आणि इथे काय घडतंय नक्कीच थोडंसं कन्फ्युजन पाहायला मिळालं आणि गुड प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे पाहिला आपण. धावचेच्या रूपात ही धाव पूर्ण करून दिली नाही आणि गडी झालाय बाद. इनिंग एंड आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर स्थिरावलंय ते म्हणजेच 46 धावांवरती आणि आव्हान ठेवलंय ते म्हणजे 47 धावांचं. 47 टू विन. आपण पाहतोय यंग टॅलेंट दांडी यांच्यासाठी ठेवलं गेलेलं हे आव्हान 47 धावांचं आव्हान असणार आहे. ते म्हणजेच व्ही पलटण पोफरण यांच्या मार्फत यंग टॅलेंट दांडी या संघासाठी. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या धावांचा पाठलाग करण्यासाठी. त्यापूर्वी आपण जाऊयात पुढच्या मॅचच्या टॉसकडे. टीटीएस सातपाटी विरुद्ध निलेश फायटर. दोन्ही संघाचे कर्णधार यायचंय मुख्य व्यासपीठाकडे. टॉस केला जाईल.
47चं टार्गेट असणार आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच एक चांगला मोठा स्कोर आहे. एक आव्हानात्मक टार्गेट ठेवलं गेलं आहे ते म्हणजेच व्ही पलटण पोफरण यांच्या मार्फत यंग टॅलेंट दांडी या संघासाठी. आणि आपण पाहतोय दांडी संघासाठी 2 सलामी फलंदाज, एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला तन्विश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर जबाबदारी दिली गेली पहिल्या षटकाची, महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी घेऊन आपण पाहतोय करण तयार आहे. पाहूयात करणच्या मार्फत कशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारली जाते. या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू मार्गस्थ आपण पाहतोय करण टू राहुल. इथे मात्र फटका सुरेख खेळला गेला, चेंडू अडवला जाईल, थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं, त्यामुळे 1 धाव पूर्ण. मात्र फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला घेतोय. आपण पाहिलं तर थोडंसं डिफ्लेक्शन तिथे आणि चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान धावफलक 1 ने पुढे सरसावेल. पहिल्या 2 चेंडूवर जर आपण समीकरण पाहिलं तर 2 सिंगलसह धावसंख्या झाल्या 2. 2 चेंडू 2 धावा. एक शांत, स्तब्ध आणि सेन्सिबल सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, काय घडतंय? चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार.
पंचदंडित करत असताना आपण पाहिलं, पॅनलाइज केला जाईल. अभांतर चेंडू पुन्हा एकदा टाकला जाईल. हा 5वा चेंडू आणि आता मात्र फटका सुरेख आहे. चेंडू फळीचं कनेक्शन किती सुरेख झालंय, नक्कीच इतकं सुरेख झालंय की चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय षटकार. हल्ला चढवला गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक धाव पूर्ण, एक धावेने समाप्ती या षटकाची. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली, 20 धावा जमवल्या गेल्यात, तर तब्बल 20. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग आणि दुसरी इनिंगची जर वार्ता केली तर दोन्ही इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये जमवलेल्या धावा जर पाहिल्या गेल्या तर 20 धावा दोन्ही इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये देखील जेव्हा आपण पाहिलं, यंग टॅलेंट दांडी आता देखील 20 धावा जमवते या दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि व्ही फुलटन पोफरण यांनी देखील फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल जमवलेल्या धावा होत्या, त्या म्हणजेच 20. समान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय सामना आतापर्यंत जर पाहिलं तर. इक्वल टक्कर दिली जाते दोन्ही संघांमार्फत एकमेकांना. आता मात्र लोकेश यांच्यावरती जबाबदारी दिली आहे या दुसऱ्या षटकाची. आणि इथे मात्र काय घडतंय, पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. आणि या अवांतर चेंडूसह धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 21 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू आता मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूवर येईल, वेगवान पद्धतीने चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावेसह धावसंख्या पण एकदा पुढे सरसावेल. आपण पाहिलं 22 धावा आतापर्यंत तब्बल जमवल्या गेल्या. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं थोडंसं अवांतर पद्धतीचा चेंडू टाकला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा टाकावा लागला तो पहिला चेंडू आणि त्यावर सिंगल प्राप्त करून धावफलक नेऊन पोहोचवली. 22 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र इथे थोडस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण पुण्याचा शॉक केलं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली लोकेश यांच्या मार्फत. आणि या निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. आता मात्र फटका सुरेख आहे. कनेक्शन किती चांगलं झालंय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. तब्बल 28 धावा जमवल्या गेल्यात. आता मात्र फटका सजवलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन कडे. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत लगावली जाते 29. 29 ऑन स्कोर कार्ड. 29 धावा जमवल्या गेल्यात. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू या षटकातले लोकेश यांचे आपण पाहूयात कशा पद्धतीने हाताळले जातील, काय समीकरण रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच खूप महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय.
एका चांगल्या बलाढ्य स्कोरचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. दोन्ही फलंदाजांमार्फत आपण पाहिलं पहिल्याच षटकामध्ये तब्बल 20 धावा जमा केल्या गेल्या होत्या आणि तदनंतर आता जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 29 धाब्यांवर जाऊन पोहोचलंय. उर्वरित 2 चेंडू या षटकातले राहिलेत. पाहूयात पुढचा चेंडू लोकेश यांचा. आता मात्र फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक ऑन द पॉइंट उभा केला. प्रॉपर फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि फील्डच्या अकॉर्डिंग प्लॅनिंग अनुसार गोलंदाजी आपण पाहिली, त्यामुळे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि आता शेवटचा चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू लोकेश यांचा. फटका सुरेख सजवलाय समोरच्या दिशेने. काय घडतंय? चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, चौकार. येस डीजे. आता मात्र या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच सिंगलचा वापर करून धावफलक पुढे सरसावलंय. आता मात्र फटका सुरेख सजवलाय. काय कनेक्शन आहे? येस सर. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय महाशिव चषक ब्रँडेड षटकार. पुढचा चेंडू या षटकातला आणि आता देखील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तर दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली होते म्हणजेच 41 धावांवरती 41 ऑन स्कोर कार्ड. आता जर समीकरण आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय या तिसऱ्या षटकातला. उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील इथे आता मात्र पंच दंडित करतायत. वाईडचा इशारा येतोय आणि या अवांतर पद्धतीच्या चेंडूने धावफलक पुढे सरसावेल. 42 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र इथे विकेटचं पतन आपण पाहिलं तर गडी होतोय. बाद परतावा लागेल. विकेट येते नक्कीच. इथून जर समीकरण पाहिलं तर आपण पाहू शकता 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा झाल्यात. तर 47 धावांचा पाठलाग करत असताना 14 चेंडू 5चं समीकरण असणार आहे. 14 बॉल 5. पाहूयात कशा पद्धतीने जर पाहिलं तर 14 बॉल 5 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच एक साधं आणि सरळ कॅल्क्युलेशन पाहायला मिळतंय. यंग टॅलेंट दांडी या संघासाठी थोडंसं कुठेतरी काहीतरी आगळं वेगळं प्रात्यक्षिक दर्शवावं लागेल. एक लढत द्यावी लागेल. नक्कीच अवघड आहे पण प्रयत्न करावे लागतील. ते म्हणजेच व्ही पलटण पोफरण या संघाला जर या सामन्यात वापसी करायची असेल, कमबॅक करायचं असेल तर नक्कीच
थोडीशी मेहनत करावी लागेल, थोडीशी लढत द्यावी लागेल. पाहूया तर कमबॅक करू शकेल का संघ व्ही पलटण पोफरण. आणि आता इथे मात्र फळी फिरवली होती, मारण्याचा प्रयत्न केला होता, पण कनेक्शन तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाही आणि लेग बाईसच्या रूपात एक धाव आपण वाढताना पाहिली. त्रेचाळीस धावा जमवल्यात आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर इथून 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. आता मात्र पंच दंडित करतायत, वाईडचा इशारा येतोय आणि या वाईड सह पुन्हा एकदा या अवांतर चेंडूच्या साह्याने धावफलक जाऊन पोचलंय 44 धावांवरती. आणि या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 3 धावा जमवायच्या आहेत, नक्कीच धावून रन कंप्लीट करायचे आहेत. या शेवटच्या चेंडूवर 1 धावेसह धावफलक जर आपण पाहिलं तर 45 ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक मार्गस्थ असणार आहे. यानंतर 2 धावा जमवायच्या आहेत अजून शेवटच्या या सामन्यातल्या. पहिला चेंडू आणि नक्कीच सेन्सिबल क्रिकेटची लाईफलाईन सिंगलचा वापर करत विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे संघ यंग टॅलेंट दांडी. नक्कीच स्कोर लेवल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक शेवटची धाव बनवायची आहे. आपण पाहतोय आजच्या या चौथ्या दिवसातला पहिला सामना यंग टॅलेंट दांडी विरुद्ध व्ही पलटण पोफरण. नक्कीच टॉस जिंकून पोफरण संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चांगली फलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. एक चांगला मोठ्या स्कोरकडे आपल्या संघाला घेऊन गेले त्यांचे फलंदाज. पण नक्कीच दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट दांडी यांच्याकडून देखील तेवढंच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि आता एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ, तो म्हणजेच दांडी. स्कोर लेवल झालाय, 1 धाव अजून जमवायची आहे विजयासाठी. पाहूया विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का. आणि आता मात्र फटका सुरेख आहे आणि या फटक्यासह या षटकारासह सामना विजयी ठरलाय, तो म्हणजेच संघ यंग टॅलेंट दांडी. हार्डलक व्ही पलटण पोफरण. धन्यवाद, आपण या स्पर्धेत सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत. नक्कीच आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे मुख्य व्यासपीठाकडे. सन्मान चिन्ह देऊन आयोजकांमार्फत आपला सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेत सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढव